आणि आता पाहणार आहोत जिल्ह्याकडच्या बातम्या। धाराशिव जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या दरात पुन्हा घसरण, 10 दिवसांमध्ये दर 700 रुपयांनी घसरले, शेतकरी संकटात। साताऱ्याच्या रविवार पेठेमधील शौचालयामध्ये महिलांना घाबरवण्यासाठी विद्रूप पुतळा बसवल्याचा प्रकार, मॅनिक्विनला ओढणीनं झाकून महिलांना घाबरवण्याचा प्रयत्न, संबंधितांवर कडक कारवाईची मागणी। छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात 167 टँकरना पाणी पुरवठा सुरू, जिल्हा प्रशासनाकडून दोन्ही जिल्ह्यातील 169 विहिरी अधिग्रहित। सांगलीतील वारणा नदीमध्ये मृत माशांचा खच, केमिकल मिश्रित पाण्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचा स्थानिकांचा आरोप। नागपुरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक 346च्या वर, बांधकाम आणि वाहनांच्या धुरामुळे प्रदूषणात वाढ, नागरिकांचं आरोग्य धोक्यात। म्हाडा कोकण मंडळाची सोडत रखडली, सप्टेंबरमधल्या लॉटरीच्या सोडतीची तारीख 2 वेळा बदलली, सोडतीची नवीन तारीख अद्याप जाहीर नाही, अर्जदारांमध्ये नाराजी। कोल्हापूरच्या श्री क्षेत्र नृसिंहवाडीमध्ये दत्त जयंतीचा उत्साह, दत्त जन्मानिमित्तानं दत्त दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी। शिर्डीमधील साई दर्शनासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखेंच्या प्रशासनाला विविध सूचना, शिर्डीच्या साई मंदिरामध्ये नो मास्क नो दर्शन, कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याच्या सूचना। पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील श्री क्षेत्र नारायणपूर इथं दत्त जयंती सोहळा आयोजित करण्यात आला होता। हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये फुलांची उधळण आणि फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये मोठ्या उत्साहात सोहळा संपन्न झाला।